आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये आज दिवसभरामध्ये काय घडलं घटनाक्रम आपण एकदा नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर राज्यपालांकडे राजीनामा सोपवला। राजभवनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहिली। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची राज्यपालांची सूचना सुद्धा आहे। श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य करू शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची ही भूमिका आहे। सर्व आमदारांना 2 दिवस मतदारसंघात जाण्याची सूचना सुद्धा देण्यात आली आहे। 2 दिवसांनी आमदारांना शपथविधीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय। संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळालं। दिवसभरात माजी मंत्री नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याचं दिसलं। संध्याकाळी 5:45 वाजता एकनाथ शिंदे ठाण्याकडे रवाना झाले। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। शिवाजी सुद्धा आहे, शिवाजींकडे नंतर जाऊया। सुशांतशी आपण पहिले बोलूया। सुशांत, आपण पाहतोय की सकाळी राज्यपालांनी राज्यपालांकडे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे पुन्हा ठाण्यामध्ये परतलेले आहेत। काय घडामोडी पाहायला मिळतात? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी 12च्या सुमारास राज्यपालांकडे राजीनामा दिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राज्यात ज्या सत्ता स्थापनेच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार भाजपकडून जवळपास देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नाव जे आहे ते निश्चित करण्यात आलं। येत्या 2 दिवसात अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल अशी आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल असं सांगितलं जात आहे। आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे जागा वाटपाचा देखील फॉर्म्युला ठरल्याचं आपल्याला कळतंय। देवेंद्र फडणवीस देखील सकाळी मुख्यमंत्र्यांसोबत राजभवन येथे गेले होते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस थेट सागर या त्यांच्या निवासस्थानी आले आणि त्यानंतर भेटीगाठी ज्या आहेत त्याचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक नेते म्हणजे भाजपचे आमदार असतील नवनिर्वाचित, त्यासोबत अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार असतील, मोठे नेते असतील, आता सुनील तटकरे असतील, त्याचसोबत एकनाथ शिंदे गटातील आमदार देखील या ठिकाणी त्यांना भेटायला आले होते। मात्र आता 2 दिवसात नेमकं काय होतंय, देवेंद्र फडणवीस यांच्या नाव जवळपास निश्चित झालेलं असलं तरी दिल्ली नेमका काय निर्णय घेत आहे, कधी अधिकृत घोषणा करते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदे देखील आता ठाण्याच्या दिशेने जे आहेत ते रवाना झालेले आहेत। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी माध्यमांशी बोलणं टाळलं तर दीपक केसरकर यांच्याशी जेव्हा माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी दीपक केसरकर म्हणाले होते की मुख्यमंत्री पदाबाबत जो आहे तो केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, अर्थात चेंडू केंद्रीय नेतृत्वाच्या हातात आहे। आता जी आपल्याला माहिती मिळते, एका वरिष्ठ नेत्याने जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असं आपल्याला कळतंय। मात्र अधिकृत घोषणा येईपर्यंत थांबावं लागेल। मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारतायत का यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे। श्रद्धा, नंतर आपण जाऊयात दिल्लीमध्ये। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत। शिवाजी, आपण जर पाहिलं जिथपासून निकाल लागला तिथपासून एकच प्रश्न प्रलंबित आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार। आज दिवसभरामध्ये दिल्लीमध्ये काय घडलं आणि महायुतीचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे का? अगदी जी माहिती मिळत आहे त्यानुसार जर सध्या आपण पाहिलं तर सध्या आणि सबुरीने भाजपने निकाल लागल्यानंतर सर्वांशी संवाद सुरू ठेवल्याचं पाहायला मिळतंय। दुसरा मुद्दा हा आहे, आज जेव्हा पुढारी टीव्हीने रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली ते राजधानी दिल्लीमध्ये, त्यांचं म्हणणं असं होतं की आमदारांना देखील काही वेळ देणं गरजेचं आहे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आमचा देखील पक्षाचे जे दोन्ही पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी संवाद सुरू आहे आणि कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे ते त्यानुसार भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी आहे। त्यामुळं येत्या पुढच्या 2 दिवसामध्ये दिल्लीमधून एक निरीक्षक राज्यामध्ये पाठवला जाईल। निरीक्षकांनंतर सर्व आमदारांची मतं जाणून घेतली जातील। तो निरीक्षक त्यांची मतं जी आहे ते केंद्राकडे सांगेल आणि त्यानंतर आमचा गटनेता जो आहे तो ठरवला जाईल। तर गटनेता ठरवल्यानंतर तीनही गटनेते जे आहेत तीनही पक्षाचे ते त्यांच्यामधून एका व्यक्तीची जी निवड आहे ती मुख्यमंत्री पदासाठी करू शकतात। असे एकंदरीत जर पाहिलं तर लोकशाही पद्धतीची ही प्रोसेस आहे।
प्रत्येक पक्षाने त्यांचा गटनेता निवडलेला आहे, मात्र आमच्याकडे निरीक्षकच गेलेला नाहीये, त्यामुळे आमच्या आमदारांना आम्ही बोलवलेलं नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, तर नॅचरली जो क्लेम आहे सध्या जर आपण लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पाहिलं, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. आतापर्यंत आपण हे सगळं पाहत आलेलो आहोत. काही ठिकाणी बिहार पॅटर्न होता, मात्र त्याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर शब्द देण्यात आला होता, मात्र या ठिकाणी कोणताही शब्द देण्यात आलेला नाहीये असं भाजपचे नेते म्हणतात. आता दुसरा मुद्दा राहिला तर मुख्यमंत्री कोण, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणुका लढलेल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील जनतेने स्वीकारलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेलं आहे, त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असं भाजपचे नेते जे आहे ते सांगतात आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे एकमुखानं भाजपचे नेते बोलताना पाहायला मिळतात. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती जवळजवळ शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता राजधानी दिल्लीमधून जेव्हा निरीक्षक जातील तेव्हा ते आमदारांचं म्हणणं ऐकून घेतील, त्यानंतर त्यांचा रिपोर्ट जो आहे तो दिल्लीमध्ये दिला जाईल. आता निरीक्षक म्हणून राजधानी दिल्लीमधून नक्की कोण येतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जी माहिती काल भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दिली होती त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही निरीक्षक म्हणून काय विचार करता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील स्वतः निरीक्षक म्हणून येतील आणि राज्यामध्ये 2014ला ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करताना, एकनाथ खडसे यांची समजूत काढताना स्वतः ते हजर होते, त्याच पद्धतीने अगदी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली जाईल आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावं, कारण आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक आहे, जनतेने दिलेला तो आमचा नॅचरली कौल आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं जावं अशी आग्रहाची मागणी आता भाजपचे नेते करताना पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक पक्षाचा नेता अधिकृत घोषणा कधी होते मुख्यमंत्री पदासंदर्भात आणि या इकडे वाढलेल्या भेटी गाठी सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. शिवाजी आणि सुशांत, तुम्हाला सुद्धा दोघांना धन्यवाद सगळ्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.